मित्रांनो नमस्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त एक विशेष भाग सादर करत आहोत. गुरुवर्य दत्तोपंत बंबळवाडकर. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा हा पेपर जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि हा पेपर दर अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरपोच मिळवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बोला. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया. माता पिता बंधू गुरुकुल दैवत सखा सर्व गोत्र केशी राजा माता. वा 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 वा. असा अभंग आमचे वडील म्हणत होते. प्रत्यक्षात कधी ऐकायला मिळालं नाही, कारण त्यांनी देह ठेवला त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो. पण त्यांचे जे गुरुबंधू त्यांनी शिकवलेले जे शिष्य होते ते आता जे अभंग म्हणतात त्यांच्यातून तोंडातून मी ऐकतो. हा अभंग हा त्यांचा अगदी पेटंट अभंग होता. प्रत्यक्षात अभंग असा ऐकायला कधी म्हणून मी एकदा मुरलीधर मंदिरामध्ये त्यांचं एक चाल ऐकली होती कीर्तनात, अगदी वयोवृद्ध झाल्यानंतर. पण तरुणपणात कधी ऐकायला तो भाग्य मिळालं नाही. पण त्यांच्या पोटी जन्माला आलं हे जे भाग्य मिळालं हे मला त्याचा फार म्हणजे आनंद वाटतोय. दत्तामामांच्या विषयी तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा. दत्तामाच्या म्हणजे काय, त्यांची भजनाची ही होती चांगली, म्हणण्याची भयंकर गादी होती. कोण मी आपल्याला टाळ धरा यायची नाही, कोणाला मृदंग वाजवा यायचं नाही, अशी ते गायन करणार. आणि उत्तर भजन तरी त्यांचं इतकं चांगलं होतं. थायलयमध्ये म्हणणार काय? ठायमध्ये म्हणणार, साध्या याच्यावर म्हणणार, साध्या याच्या म्हणा. बरं, साध्या याच्यामध्ये सुद्धा आम्हाला धरा यायचं नाही. ते साध्या याच्यामध्ये पण धरायला यायचं, मागं साथ संगत करायला यायची नाही. असलं ते म्हणण्याची हेत होती तशी. टॅक्स चालू भारी होते त्यात. तुम्ही त्यांच्याकडनं शिकला काय? आम्ही त्यांच्याकडेच आणि गुरुंच्याकडेच शिकलो असं म्हणायचं. शेवट म्हणायचे काय, म्हण तू मी आहे धाडस. कवा धाडस आलं त्याने आम्हाला म्हटलं, अरे म्हण चुकू दे म्हण. म्हटल्यावर आम्हाला धाडस आलं. मग त्यांनी माझं खच्चीकरण करायला अभंग ठाईतलाच सांगितलं. एकदम द्रुतगतीत मी म्हणणार माणूस. विलंबितले अभंग सांगितला. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी तयावरी. किंवा अभंग काढला 6:30 मात्र उठावली आणि यावर सम किंवा प्रसंगी वाची ज्ञानेश्वरी रिवर सम असे दोन्ही प्रकार त्यांनी केले. मग मी म्हटलं त्यावेळी मला मन म्हणाले. मन म्हटल्यानंतर मला तालाचं ज्ञानच नव्हतं. द्रुतगतीत म्हणत होतो मी. विलंबितलाही मला माहिती नव्हती. मग मला येत नाही म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी जनावरं घेऊन जायचं. त्यावेळी मॅट्रिक झालेली. दिवस जनावरं फिरून आणायची आणि मग मोकळाच होतो मी. मग जनावरून घेऊन गेलो आणि बसलो. म्हटलं रात्री दत्तामामाने अभंग म्हटला आहे शंकरा रागातला आणि भाऊ धरून या वाची ज्ञानेश्वरी टाळ वाजवत म्हणून दाखवला आहे. तर ते कसं काय म्हटले ते बघावं म्हणून मी टाळी धरून तो अभंग म्हटला. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. 6:30 मात्र 6:30 मात्र सोडलं. आणि त्याला अनेक म्हणजे सम पुढे ठेवून अलीकड शब्द संपवायचा. याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कलिकाचे नाही तया भावरुनिया वाची ज्ञानेश्वरी. असं रीवर एकदा सम घेणार
किंवा एखाद्या वेळा यावर समतोल म्हणणार, असं सगळे नमुने होते. एकदा पहिल्या अक्षरावर समतोल म्हणायचे. पहिल्या अक्षर कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा अरे बापरे तुझी घोंगडी चांगली, कानो भाई तसं कानो पहिल्या अक्षरावर समतोल. अरे बापरे एकदा दुसऱ्या अक्षरावर व्हायचं असे. पंढरीशी जारे आले नो संसार, पंढरीशी असं दुसऱ्या म्हणजे सहसा त्यांची साथीदार किंवा गायक मंडळी संभ्रमित व्हायची, असं ठेवायची. नेमकेपणा कळायचं नाही त्यांना. पण मला मामांनी शब्द दिल्यामुळं, मामांच्या तोंडातून शब्द दिल्यामुळं माझी बुद्धी तीव्र असल्यामुळं मी म्हटलं की लगेच धरायचं, ताबडतोब. काय मी काय ती बघायचं ते बरोबरच राहणार. आणि हे माझा गुण त्यांनी ओळखला. आम्ही दत्तभजन करत होतो आधी सुरुवातीला. दत्तभजन होतो आम्ही. दत्तभजन संच चांगला होता तो. मग ते कल्ले हिरेमठानं मी दोघं काय झालं, आम्ही मला हरिभजन शिकायचं म्हणाला. तो हरिभजन शिकायचं. हरिभजन शिकायचं. पहिला दत्तभजन करत होता. हो दत्तभजन तिपटेतलं. होय दिमडीवरचं भजन. दिमडीवरचं भजन. मग त्यावेळेला हरिभजन शिकायला वाटलं आम्हाला. ते ह्यात जायचं म्हणाला कोल्हापूर. ते दोघं तुम्ही दत्तभजन करत असताना हरिभजन शिकावं असं इच्छा आली. काय वाटलं तसं? का म्हणजे का ह्या ती ताल त्यांची आम्हाला हे व्हायची हो, ते यायची नाहीत नाही. मग म्हणून आम्ही मग कोल्हापूर म्हणाला, आम्ही दोघं जाऊया म्हणाला. आम्ही मग तिथनं सुरुवात केली इकडे हळे यायला, हरिभजनाकडे इकडे मुरलीधरमध्ये यायला सुरू केली. तिथनं मग आम्हाला ते भ्या वाटायचे म्हणायला. मुरलीधर मंदिरात त्यावेळी दत्तामामा व्हायचे, असायची कायम. ते कायम असायचे की त्याला एकादशी ह्याला सगळे कायम असायचे ते. मग तिथं यायला सुरुवात झाली. हिरेमठ कल्लापा आणि मी तुम्ही दोघं. कसं शिकवलं त्याने तुम्हाला? आम्ही शिकवाय ऐकून नसतं आम्ही शिकलो, त्यांचं ऐकून फक्त. बर त्यांचं ऐकूनच आम्ही नसतं, दुसरं काही नाही. पण काय मग शेवट म्हणायचे, अरे म्हण चुकू दे म्हण, मी ऐके धाडस व्हायचं ना आम्हाला म्हणायला. तरी त्यांचा किती वर्ष सहवास लाभला तुम्हाला? तरी सुद्धा 7-8-10 वर्ष लागला किंवा सहवास. होय. त्यांच्यावर तुम्ही भजनाला कुठं कुठं गेला? गेलो की त्या हसूरला गेलो की. तू किती वर्षात होतास? दत्तामामा देवाघराला गेले त्यावेळी तू किती वर्षाचा होतास? 12 वर्षाचा. म्हणजे 12 वर्षाच्या आतच तू त्यांचं गाणं ऐकलंयस एकदाच? 12 वर्षाच्या आधी जास्त. म्हणजे लहानपणातच ते म्हणजे अजून त्याचं एवढं मला ज्ञान नव्हतं, त्या कलेचं ज्ञान नव्हतं. बरं. मग वडिलांच्या विषयी सांग. जन्म किती साली झाला, पुढं कसं काय संगीत प्रवास कसा झाला ते सांग. त्यांचा जन्म 1914 30 नोव्हेंबर 1914चा त्यांचा जन्म आहे. त्यांचे गुरु अमणापूरकर म्हणून होते. नाव माहीत नाही, पण अमणापूरकर हे त्यांचं आडनाव प्रचलित आहे. त्याच्याकडे त्यांना भजन शिकायला मिळालं. पण त्यांनी जे संगीताला वाहून घेतलेलं होतं, मगाशी संतोष म्हणाला की काही खाण्यासाठी जगणारे असतात, काही जगण्यासाठी खाणारे असतात. काय खाण्यासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी खाणं हे थोडं बरं आहे. तसं भजनासाठी जगणारी ही व्यक्ती होऊन गेली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांचं जीवनाचं एक ध्येय जे होतं ते संगीतच होतं. संगीत म्हणण्यापेक्षा सांप्रदायिक भजन त्यांना फार प्रिय होतं. सुरुवातीला ते भजन गात असताना शुद्ध रागातच गात होते. सुरुवातीला त्यांना कोमल राग अजिबात आवडत नसत. हा त्यांचा एक मूळ मुद्दा होता. पण उत्तर भजनात ते कोमल राग गायला परवानगी देत असत. त्यावेळेचे त्यांचे मित्र आप्पासाहेब देशपांडे, नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे वगैरे त्यावेळेच्या काळात कोळीवाडे वगैरे असे होते. आप्पासाहेब देशपांडे सुद्धा मामांच्याकडे गेले होते. मामांच्या तळावर किती वेळा तरी मामांच्या तळावर त्याने किती वेळा तरी गायन सेवा सादर केली, भजन केले, गायन सेवा सादर केली. मग दत्तामामाने कसं काय काय सेवा केली बकऱ्यात? बकऱ्या जिथं आता तळ असायचा बळमावांचा, तिथे ते आवर्जून जायचे भजनाला. इथून कोल्हापूरला ते चालत जाऊन भजन केलेले. इथून कोल्हापूरला चालत जाऊन मंगळवार पेठेत तिथं एक काहीतरी बालावधूतांचं मंदिर आहे. इथून ते चालत जायचं. संध्याकाळी निम्म्यात कुठे ते आपल्या कागदपशी जाऊन भाकरी खायची आणि पुढे जायचं आणि परत येताना परत चालत. म्हणजे
पूर्वीची जे एक माणसांची जे एक सेवा प्रवृत्ती होती ही त्यातून दिसून येते. कमर्शियल असं काही पूर्वी नव्हतं काय. म्हणून ते आणि बाळूमामासारखे गुरु मिळाले आणि हे फार चांगलं झालं. कारण धनगर कुळामध्ये जे कट्टरपणा असतो हां तिथं काय म्हणजे हे चालत नाही, तिथं हलगर्जीपणा चालत नाही. तिथे भक्ती मार्गात असू दे किंवा संसारात असू दे तिथं करेक्टच राहावं लागतं. त्यामुळे गुरु सुद्धा त्याला तसेच मिळाले. त्यामुळे त्याची सेवा अगदी उत्तम झाली. म्हणजे जिथं बकऱ्या असतील तिथंही त्यांनी भजन केलं. आदमापुरामध्ये सुद्धा भजन केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी भजन केलेलं आहे. पण मामाची जे असं लोक असं सांगतात की ते भजनात बसले की भजन म्हणायला आले मामाच्या समोर की देहभान हरपून म्हणत होते, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते. असं त्यावेळेस जे लोक ज्या लोकांनी बघितले ते सांगतात. म्हणजे ते एक प्रकारचं भावनेने युक्त असं भजन होतं. त्यामुळं ते देवालाही मामाला आवडत होतं ते भजन. त्यामुळे जिथं भजन असतं तिथं मामा त्यांना आवर्जून बोलून घेत होते. असं त्यांचं त्यावेळेचा परिणाम. मग प्रत्यक्षात आम्हाला ते बघायला मिळालं नाही, ते आमचं दुर्दैव. गावातल्या लोकांनी पण सांगितलं की त्यांचं भजन त्यांना साथ करणं दुसऱ्या कोणाला तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला जमत नव्हते. खरंच आहे. मामांच्या कृपेनं शक्य झालं. मामांचा शब्द होता. आणि शाळेला 10वीला आलो मी आणि बकरी आखून यायचे मे महिन्यात. त्यावेळी मामाला म्हटलं मामा जातो, शाळा सुरू झाली. हां इकडे म्हणाले शिकतोस, शिक झाली तर रड जा म्हणाले. रड जा म्हणजे मला काय कळलं नाही. मी वाढ असल्यामुळं वडिलांनी टाकी दिली ती कुठेतरी आगाऊपणा करशील, तोंडातनं एखादा शब्द घ्यायला गेला आयुष्यात बाद होशील. मग मी वडिलांना म्हटलं मी काय तसं वागायने तुम्ही सांगितलं तसं वागलो. परंतु येताना मामा असं म्हटले शिक जा नाही तर रड जा. शिक जा म्हटले शिकायचे, रड जा म्हटले काय होते काय की. म्हणून मला खिन्नता वाटली. वडील म्हणाले तुझं काय नशीब आहे काय की म्हणाले. पण ते त्यांच्या शब्दामुळे मला गायन आलं. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या